The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासते वा करोति वा ततो नං दुःखमनवेति चक्कं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी या नाशिक नगरीमध्ये जेल रोड परिसरातील महाडा कॉलनी येथील श्रद्धावान धम्म उपासक बच्छाव बाबा, बच्छाव आई आणि संपूर्ण त्यांचा बच्छाव परिवार तथा धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी श्रद्धेने सिन्नर आणि नाशिक शहरातील विविध वस्त्यांमधून उपस्थित असलेले श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आणि आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून आपण इथे धम्मदेसना श्रवण करण्यासाठी बसलेले आहात। बच्छाव परिवाराने अनेक वेळेला कॉल करून आम्हा भिक्षू संघाला निमंत्रण दिलाय आणि पुन्हा कॉल केल्यामुळे बाबांचं निमंत्रण आम्ही स्वीकार केलं। बाबांना खरंच विश्वास नव्हता आम्ही येऊ की नाही, कारण आमचे धम्म दौरे असतात आणि ते पाहतात नेहमीच बाबा बनतेजी सर्वत्र फिरतात, तर आमच्याकडे येतील की नाही, आणि त्यामुळे मनामध्ये त्यांच्या धाकधूक होती असं मला त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं। परंतु आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहतोय, आईच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहतोय। संपूर्ण परिवारच अत्यंत उत्साही आणि हर्षोल्लासामध्ये आहे, कारण भिक्षू संघाचं दर्शन होणे, भिक्षू संघाची धम्मदेसना आपल्याला श्रवण करायला मिळणे, भिक्षू संघाला दानपुण्य करायला मिळणे, ही जी बाब आहे ही दुर्मिळ आणि दुर्लभ अशी बाब आहे, कारण या निमित्ताने आपल्याला महान पुण्य करण्याची संधी प्राप्त होत असते आणि ती संधी आपल्याला आज नक्कीच प्राप्त झाली आहे। तेव्हा तुम्हा सर्व परिवाराच्या प्रती सुद्धा विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। आभाळ भरून आलाय, नाशिकमध्ये आम्ही आलो आहेत आणि बाहेर आपल्या या सोसायटीच्या आवारामध्ये
हा सभा मंडप आपण टाकला आहे, भगवंताची सुंदर मूर्ती आहे. आम्ही घरामध्ये भोजन घेत होतो तेव्हाही अत्यंत थंडगार हवा सुटली होती आणि बाहेरही थंडगार हवा सुटली आहे. त्यामुळे कोणी काय म्हणू आपण आळसी मानसिकता कोणाची तयार होईल ह्याचा काही प्रश्नच नाही आहे. आमच्या सिन्नरवरून काही उपासक आले आणि मला वाटतं बाहेरूनही काही उपासक आलेले आहेत. तर मी आज आपणास सांगेल पाथर्डीवरून पण आले म्हणतात. बाबा बऱ्याच ठिकाणावरून आलात, श्रद्धेने आलात. तर आज तुम्हाला छोटासा उपदेश देणार आहे. व्यावहारिक उपदेश आहे, परंतु भगवंताने सगळ्याच विषयांवरती उपदेश दिलेले आहेत. आणि सर्वसामान्य ठिकाणी सर्वसामान्य लोकांकडे जेव्हा आम्ही जातो किंवा सर्व जाती धर्माची लोक ऐकत असतात तेव्हा त्यांचाही विचार करून आपण उपदेश दिला पाहिजे. कारण बुद्ध काही आपली मनोपुल्ली नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला म्हणजे आपलेच बुद्ध असा कधी आपल्या मनात गैरसमज असेल तर तो आपण डिलीट मारला पाहिजे अगोदर. बुद्ध सर्वांचे आहेत. इवन बुद्धच नाही तर बाबासाहेब असो की संत असो की कोणतेही महापुरुष असो, ते कोणाची मनोपुल्ली नसतात, ते सगळ्यांचे असतात. त्यांच्या कार्याचा आढावा जर आपण घेतला तर त्यांचं कार्य कधीच जातीपुरतं किंवा ते ज्या समाजामध्ये जन्माला आले किंवा शहरात गावात जन्माला आले तेवढंच मर्यादित नसते. बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा तुम्ही विचार केला तर मूळचे जरी कोकणातले असले तरी जन्म झाला महूला, बरोबर का नाही? जन्म तिकडे झाला, पुन्हा बालपण कोकणामध्ये गेलं, बालपण कोकणात गेलं, शालेय शिक्षणही तिकडे घेतलं, पुन्हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये शिक्षण घेतलं. तिकडचं शिक्षण पूर्ण झाल्यावर, कारण तुम्ही जरी एवढे इथे आहात परंतु आपल्या चॅनलवरून हजारो लोक, लाखो लोक आणि आपल्या महाराष्ट्रातलीच नाही तर बाहेरचीही लोक धम्मदेसना ऐकतात. म्हणून त्यांना प्रॉपरली धम्मदेसना ऐकायला गेली पाहिजे असा आमचा हेतू असतो. तुम्ही जर आमच्या चॅनलला भेट द्याल तर आमचं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. सध्या 53-54 हजार लोक दर दिवशी प्रवचन ऐकतात एका दिवसाला. आता सध्या ते दररोज तर वाढतच आहेत, खूप जलद गतीने वाढतात, कारण लोकांमध्ये आता जागृती निर्माण होत आहे. आणि त्यामुळे मी आपणास सांगत होतो की महापुरुष सगळ्यांचे असतात. बाबासाहेबही सगळ्यांचेच आहेत. त्यांनी संविधान लिहिलं, देशासाठी लिहिलं आहे नाही का? त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला. हेतू जरी आपल्या लोकांचा असला तरी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ सगळ्यांच्यासाठी ओपन आहे, कारण बुद्धाची शिकवणच सर्वांच्यासाठी आहे. भगवंताच्या काळात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारही वर्णातील लोक बुद्धाला शरण येत होते. तुम्ही जर बौद्ध साहित्य वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. संतांच्याही संत साहित्याचा तुम्ही अभ्यास कराल तर जरी लोक कोणी म्हणत असतील की हे आमचे आहेत वगैरे वगैरे, लोक तर बापा विचारूच नका. सगळ्या संतांना महापुरुषांना आपल्या जातीचं ना आपल्या घरापुरतंच मर्यादित ठेवलं लोक. बघा तुम्ही, आमचं आहे म्हणतात, बस हे आमचे. पण जे महापुरुष आहेत ते कधी एका जातीचे धर्माचे नव्हते, परंतु लोकांचं अज्ञान आहे बिचाऱ्यांचं. त्यांना कोण सांगेल? जेव्हा ही वरची ट्यूब पेटेल हळूहळू तेव्हा कळेल की खरंच गड्या, ज्यांना आपण महापुरुष मानतोय किंवा ज्यांचं आपण अनुकरण करतोय असं आपण समजतोय तर ते हकीकतमध्ये आहेत वेगळेच आणि आपण वेगळ्याच भ्रमात आहोत. जसं आपल्या काही लोकांना वाटते निळे कपडे घातले, निळी पट्टी घातली, पंचरंगी फेटा आपल्या गळ्यात घातला आणि असा मोठ्यानं जय भीम म्हटला, पांढरे कपडे घातले की लोकांना असं वाटत असेल की हम जय भीम वाले. तसा काही विषय नसते. ते जय भीम वाले उनको ही कह सकते हैं कि जो बाबा साहब ने जो मार्ग दिया है, सबसे बड़ा मार्ग तो है भगवान बुद्ध का मार्ग, यानी सील पालन करने का मार्ग. जो लोग सील पालन करते वही बौद्ध. बस कोई कुछ भी कहे, कोई हमारी निंदा भी क्यों ना करे, लेकिन बौद्ध वही कहलाते हैं जो सील का पालन करते. सील समझ में भी नहीं आता है तो कोई बात नहीं, बाबा साहब का आचरण जैसा था, अनुयायी उनको ही कहते हैं कि जिनके जीवन का हम अनुसरण करते हैं. और हम बाबा साहब के अनुयायी हैं, इसके लिए हमको बाबा साहब के जीवन का अनुसरण करना चाहिए. आणि बाबा साहब काय करत होते तर सील पालन करत होते, प्रामाणिक होते, विश्वासू होते, उच्च विद्या विभूषित होते. बुद्धावर, धम्मावर आणि संघावर त्यांची एकनिष्ठ श्रद्धा होती नाही का? इतरांचा विचार करणाऱ्यांपैकी होते, परोपकारी होते, दयाळू, मयाळू, कनवाळू, करुणावान होते. आपण तसे असलो तर मग बाबासाहेबांचे काय साहेब, आपण तसे असेल तर बाबासाहेबांचे. नाही तर वंदनात लय पाठ आपल्याला, सूत्र लय पाठ आपल्याला, गाथा लय पाठ, पुस्तकं वाचले, पुस्तकं लिहिले, प्रवचन केले ना अजून काय काय केले ते तर कोणाला जमते.
आचरण महत्वाचं आहे. बाबासाहेबांच्याही दृष्टिकोनातून आणि बुद्धाच्याही दृष्टिकोनातून महत्वाचं जर काय आहे तर काय महत्वाचं आहे? आचरण महत्वाचं आहे. कारण भगवान म्हणाले तुम्ही कौटुंबिक जीवन जगणारे जरी असाल, सार्वजनिक जीवन जगणारे जरी असाल, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय कोणतंही जीवन जरी जगणारे असाल तरी तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा कोणता जर भाग असेल तर तो म्हणजे आचरणिक भाग आहे. तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती पैसे कमावताय, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आलेला आहात, तुम्हाला लेकरं बाळ किती आहेत, तुमच्याकडे दागदागिने किती आहेत, तुमच्याकडे घर किती आहेत, हे गौण आहे. पण तुमचं मन कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही एक दुसऱ्याशी वर्तन कसं ठेवताय, एक दुसऱ्याशी बोलताय कसं, हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे. माणसं माणसांपासून दूर हे श्रीमंतीमुळे वगैरे जात नाहीत, रंगरूपामुळे जात नाहीत, तर मनाच्या छोटेपणामुळे जातात. कोणतेही लोक असो का जातात एकमेकांपासून दूर? पती पत्नी असो की माय बापानी लेकरं असो का कोणी असो, हो कोणत्याही जाती धर्माचे लोक केव्हा दूर जातात एकमेकांपासून? जेव्हा मनापासून दूर जातात तेव्हा लोक एकमेकांपासून फार लांब जातात. घर जरी एकत्र असेल पण मन जर एकमेकांच्या पासून दूर गेले तर ते जवळ येणं फार अवघड आहे. घर एकत्र करू शकतो पण मन दूर गेलेलं, लांब गेलेलं एकत्र करणं फार अवघड आहे. आणि बुद्धाची शिकवण कोणती आहे? मनाला निर्मळ ठेवण्याची. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हा बुद्धाच्या धम्माचा सिद्धांत आहे. मग कोणतेही माणसं असो, मग ते मायबाप असो, लेकरं असो, पती पत्नी असो की शेजारचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, आपल्यात माणुसकी असायला पाहिजे. कोणती संपत्ती आपल्याकडे असावी की जेणेकरून आपण आनंदी राहू शकतो? आता लय संपत्ती लोकांकडे आहे, भरपूर संपत्ती आहे, आणि आनंदी आहेत का? मग आहेत संपत्ती? प्रामाणिकपणे बघा बरं तुम्ही, हकीकतमध्ये खूप संपत्ती आहे आणि संपत्ती आहे खूप म्हणून लोक आनंदी आहेत असं काही आहे का? गणित नाही आहे. संपत्ती कोणाकडे नाही. आज आपल्या लोकांचा विचार केला तर कंगाल असलेले लोक मालामाल आहेत का नाही? कवडीची किंमत नसलेली माणसं, जोहार मायबाप करणारी माणसं, लोकांच्या पायाची ज्युती ज्याला म्हणतात लोक, अशी किंमत ज्यांना होती ते लोक आज मालामाल आहे. हेच तर पहा तुम्ही, शहरात आले, गावकुसाच्या बाहेरचे लोक शहरात आले की नाही? परंतु सगळं काही आहे म्हणून भौतिकदृष्ट्या लोकांना आनंद आहे, सुख आहे असं समजू शकतो काय आपण? नाही समजू. लय श्रीमंत असलेले लोकही बारीक तोंड करत असतात कधी कधी. सगळेच नाही बाबा, तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण आहे की नाही बघा, असा म्हणजे गैरसमज लोकांना जो आहे, भ्रम की बा लय पैसा बिसा असला, लेकरं बाळण गण गोतन हे दागदागिने असले, शिक्षण असलं, नोकरी असली म्हणजे फार सुख आहे आणि आनंद आहे. अंतर्मनाला विचारून पहा बरं, आहे का आनंद, आहे का समाधान? हाय नैराश्य. 12च वाजलेले, हे मनासारखं वागत नाही म्हणते, ते मनासारखं बोलत नाही म्हणते, असं झालं नाही, तसंच झालं नाही, माझं ऐकत नाही वगैरे वगैरे म्हणतात का नाही लोक? परेशान आहेत लोक. 99% लोक या जगतातील परेशान आहेत. काय तर मनासारखं होत नाही, मनासारखं वागत नाहीत, मनासारखं बोलत नाहीत, मनासारखं करत नाहीत. मेरी सुनो मी करतो, माझ्या मागे मागे धावत नाही. म्हणजे एकटेच आहोत आपण जगात जणू काय पात्र, आणि आपलंच ऐकावं सगळ्यांनी, दुसऱ्याचं ऐकू नये आपण. इथेच माशी शिकते आणि दुःखाला सुरुवात होते बघा. कौटुंबिक दुःख असो की कोणतंही दुःख असो. म्हणून तुम्हाला सांगेल की संपत्ती कोणती कमवावी, कोणती संपत्ती आपल्याकडे असेल म्हणजे आपण आनंदाने, समाधानाने, सुखाने जगू शकतो. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का तुम्हाला 5 प्रकारची संपत्ती कोणती असते आणि कोणती संपत्ती महत्वाची या जीवनामध्ये? तर पहिली संपत्ती सांगितली भगवंताने. तुम्ही गृहस्थ आहात ना, तो गृहस्थाला उद्देश ठेवून बोलतो आहे तुम्हाला. तुम्ही गृहस्थ आहात तर पहिली संपत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. जर आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे तर ती संपत्ती म्हणजे तुमच्याकडे पारिवारिक संपत्ती पाहिजे. कोणती संपत्ती? कोणती? लक्षात ठेवा, जीवन कशाला म्हणतात? ह्या 5 संपत्त्या असतील तर तुम्ही आहात ध्यानावर. तुमचीच गोष्ट करत नाही बाबा, सगळ्यांची करतो. ह्या 5 संपत्ती ज्यांच्याकडे असतील ते लोक ध्यानावर. पण या 5 संपत्तीपासून जे लोक दूर आहेत आणि भ्रमात आहेत त्या लोकांनी एवढं दुःखी कोणीच नाही आहे. तर बघा, पहिली संपत्ती पारिवारिक संपत्ती. पारिवारिक संपत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. काय आहे पारिवारिक संपत्ती माहिती आहे तुम्हाला? खूप लेकरं बाळ, माय बाप, काका काकू, आजा आजी, पणजी पंजोबा असेल म्हणजे त्याला पारिवारिक संपत्ती म्हटलं नाही आहे.
एक ना धड भाराभर चिंधी आता अशा लय आहेत. काय कमी आहेत का कुटुंब आपलं? कोणाकोणाचं कुटुंब पाहिलं, कोणाला 4 लेकरं, कोणाला 6 लेकरं. काल एक आई म्हणे भंतीजी 7 पोरी आणि 6 पोर आहे म्हणे आम्हाला. म्हटलं बापा 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 बापा, क्रिकेटची टीम मागे पाडली तुम्ही, एवढे लेकरं आणि जवळ कोण आहे तर कोणीच नाही. परवाला मी काल एक व्हिडिओ पाहिला सोशल मीडियावर, मुद्दा म्हणून सांगतो, पारिवारिक संपत्ती कशाला म्हणतात बघा. तुम्ही धाव 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 करता, मरमर मरमर करता, हे मिळू दे ते मिळू दे, इतका पैसा मिळू दे तितका पैसा मिळू दे, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, करता का नाही सगळे लोक? सगळे लोक असंच करतात. पैसा मागे धावतात का नाही? पैशाच्या मागे धावता धावता आपण आपल्या परिवारापासून लांब नाही गेलो पाहिजे, एवढं ज्ञान असलं पाहिजे. कारण पैसा महत्वाचा जरी असला तरी पैसाच सर्व काही नाही आहे. पैशाने सगळ्याच गोष्टी विकत घेऊ शकत नाही. पैशाने भरपूर काय काय विकत घेऊ शकतो, पण पैशाने सर्वच काही विकत घेऊ शकत नाही. जसं की प्रेमाचं नातं पैशाने विकत घेऊ शकत नाही. घेऊ शकतो? आईचं प्रेम पैशाने विकत घेऊ शकत नाही, बापाचं प्रेम पैशाने विकत घेऊ शकत नाही, बायकोचं नवऱ्याचं प्रेम पैशाने विकत घेऊ शकत नाही, लेकरांचं प्रेम पैशाने विकत घेऊ शकत नाही, धम्माचं सुख पैशाने विकत घेऊ शकत नाही. घेऊ शकता? म्हणून पारिवारिक संपत्ती कोणती? तर परवाला सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहिला मी, काल सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला. आपल्या देशातला एक लय मोठी कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे एक, त्या कंपनीचा मालक मरण पावला बघा. हकीकतमध्ये घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या देशातला काल परवाची गोष्ट आहे. लय मोठा श्रीमंत लॉर्ड व्यक्ती, ज्याने आपल्या पोराच्या लग्नामध्ये 500 कोटी रुपये खर्च केले. किती किती बापा, किती लोकांना त्याच्या 5 वरती किती आकडे असतील, शून्य असतील हे माहित नसेल, तर त्याने त्याच्या एका पोराच्या लग्नात किती खर्च केले? 500 कोटी रुपये खर्च केले. काल परवाला तो माणूस मेला, निसर्ग नियमानुसार कॅन्सर झाला त्याला आणि मेला. तो मेला तर त्याच्याकडे जिवंत असताना नट नटी म्हणजे अभिनेते अभिनेत्री तुम्ही पाहता चित्रपटात सिरियलमध्ये किंवा बिझनेसमॅन त्याच्या समोर असे फिरत राहायचे, एवढा तो श्रीमंत होता. मेला ना कॅन्सर होऊन. मेल्यावर दोन्ही पोहरा आले नाही, दोन्ही सुना आल्या नाही आणि बायको आली नाही. लय लोक आले, मोठमोठे लोक आले, पण ना दोन्ही मुलं आले, ना दोन्ही सुना, ना बायको. कशासाठी? अंतिम संस्कारासाठी नाही आले. आहे पारिवारिक संपत्ती त्यांच्याकडे, संपत्ती भरपूर आहे, पण पारिवारिक संपत्ती म्हणू शकतो का आहे? तुम्ही मायबाप असाल, तुम्हाला लेकरांचं प्रेम मिळत असेल, तुम्ही कोणाची पत्नी असाल, तुम्हाला नवऱ्याचं प्रेम मिळत असेल, तुम्ही कोणाचे पती असाल, तुम्हाला बायकोचं प्रेम मिळत असेल, तुम्ही कोणाचे भाऊ असाल, तुम्हाला भावाचं बहिणीचं प्रेम मिळत असेल, तुम्ही बहीण असाल कोणाची, तुम्हाला भावाचं बहिणीचं प्रेम मिळत असेल, किंवा तुम्ही कुटुंबातील लोक आहात आणि तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्यावर प्रेम करत असतील, तुम्हाला जपत असतील, तुमचा गौरव करत असतील, तुम्हाला मानसन्मान देत असतील, तर तुमच्याकडे पारिवारिक संपत्ती आहे. सगळे आपलेच असून देखील तुम्हाला कोणीच विचारत नसेल, आहे का पारिवारिक संपत्ती तुमच्याकडे? बाकी संपत्ती भरपूर आहे तुमच्याकडे, पण घरातले लोक तुम्हाला किंमत देत नसतील तर तुम्ही फेल आहात पहिल्या संपत्तीमध्ये. पारिवारिक संपत्ती नाही आहे. पारिवारिक संपत्ती कमवता आली पाहिजे. आणि पारिवारिक संपत्ती केवळ आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित नव्हे, तर हे जग, ही सृष्टी आपलं कुटुंब आहे. मी फक्त तुमच्यापुरतं बोलतो आहे. कितीतरी लोक असे आहेत की त्यांच्या घरचे लोक त्यांना किंमत देत नाहीत, आणि दुसरीकडे असे कितीतरी लोक आहेत, फक्त त्यांची संख्या यांच्या तुलनेत जास्त आहे, की त्यांना सारं जग हिम्मत देते. जसे की बाबासाहेब, हर एक के दिल में बसे है, जरी गेले पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हे कौटुंबिक सुख, पारिवारिक सुख बाबासाहेबांना गेल्यानंतरही मिळते. माझ्या मनात जेवढं प्रेम आहे तेवढंच तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम आहे. रमाईला पारिवारिक सुख मिळालं, मिळते, आता गेल्यानंतरही मिळते. कौटुंबिक सुख त्यांना तसं ते आजारपणामुळे म्हणा किंवा काय ते प्राप्त झालं नाही, परंतु प्रेम नव्हतं असं नाही म्हणू शकत. बाबासाहेबांचं रमाईचं प्रचंड प्रेम होतं, परिवाराचं एकमेकांप्रती खूप प्रेम होतं, रामजी बाबांचं सगळ्यांचं एकमेकांच्या प्रती प्रेम होतं, पण काही कारणास्तव एकमेकांपासून लांब होते ते. आपल्यालाही परिवारासोबत प्रेमाने वागता आलं पाहिजे. आपल्याच ॲटिट्यूडमध्ये राहणारे लोक मोडतात आणि मरतात, कोणाचेच होत नाहीत, त्यापैकी आपण नसलो पाहिजे. कारण चुकतो
समोरचे चुकतात या भ्रमातून तर आपण बाहेरच पडलो पाहिजे. बायकोच चुकते, दुसरेच चुकतात, नवराच चुकते, बहीणच चुकते, भाऊच चुकते, लहानात चुकते, मोठाच चुकते. हे खरं असते काय? विचारा बरं स्वतःला प्रामाणिकपणे की लोकच चुकतात काय? आपण नाही चुकत. आपण फक्त बोट करत असतो असं, तुमचं चुकते, तुमचं चुकते. पण हे 4 बोटं आपल्याकडे असतात, त्याच्याकडे कुठे लक्ष असते आपलं? कारण आपण टिमकी मिरवणाऱ्यांपैकी असतो. मी तर चुकत नाही, माझं कसं चुकेल, आणि मी कमवतो, मी ह्या फलानं करतो, बिस्तानं करतो. भगवान बुद्ध म्हणाले पारिवारिक संपत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही गृहस्थ आहात, तुम्हाला किंमत असायला पाहिजे. आणि किंमत असायला पाहिजे म्हणजे काय मारून वगैरे नाही, कोणावर अशी धत्तिंगिरी करून नाही, तर तुम्ही त्या पात्रतेचे असले पाहिजे. घरातल्या लोकांनी तुम्हाला किंमत द्यावी. कोणी कोणासमोर झुकेल काय? कोणी कोणाला सलाम करेल काय? उगाच पाया पडतो भगवंताच्या आपण, उगाच पाया पडतो बाबासाहेबांच्या आपण, उगाच पाया पडता का भिक्षू संघाच्या तुम्ही? उगाच तुम्हाला कोणी निमंत्रण मूळ पत्रिका दिली का तुम्ही या म्हणून इथं? पण तुमची श्रद्धा तुम्हाला घेऊन आली ना, बुद्धावर, धम्मावर, संघावर, बाबासाहेबांवर तुमची श्रद्धा घेऊन आली ना तुम्हाला. आता यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा होती, बच्चाबाबांची, आईची, परिवाराची. हे बोलवलं ना त्यांना. पैसे भलेही खर्च होतात, पण हे पुण्य आहे, हे पुण्य आम्हाला करता येऊ दे, पैसे कुठे नाही जात. तर हे यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपलीही ती पात्रता असावी की लोकांनी आपल्या समोर झुकावं. पात्रता नसताना झुकवणं ते अज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे. पात्रता नसताना झुक माझ्या समोर, पाया पड. जसं तुम्ही लग्नात वगैरे पड माया पाय, आणि माया पाया पडली नाही का तू? का नाही पडली पाय? आणि कुंकू लावलं नाही, टिळा लावला नाही, कसा काय लावला नाही, कर भांडणं. ते मूर्खपणाचं आणि अज्ञानपणाचं लक्षण आहे. असं कोणाला मारून धतिंग करून डेअरिंग करून तर कोणी म्हणेल पाया पड, आणि कोणी पडेल. अहो, आपल्या ती पात्रता, ती लायकी असायला पाहिजे. समोरच्यांना वाटलं पाहिजे झुकलो पाहिजे आपण. मग ती सासू असो, सासरे असो, आई असो, नवरा असो, बायको असो, भाई असो, भाऊ बहीण असो, कोणी असो, समोरच्याला वाटायला पाहिजे की अरेकडे आपण झुकलो पाहिजे. आपण समोरच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये, आपण समोरच्यापेक्षा मोठे नाहीये, आपल्याला झुकलं पाहिजे असं वाटलं पाहिजे समोरच्याला. यासाठी आपल्यात पात्रता तयार केली पाहिजे. असं न इच्छा नसताना तर बाबा पडलो पाया, पडलो पाया, लोक काय म्हणतील म्हणून. तर लोक काय म्हणतील म्हणून पाया पडणं तर कोणाला जमते? लग्न कार्यात पान तुम्ही, नाही तर ते असं बारीक लक्ष ठेवते. आई आमच्या, काही आया आमच्या, बहिणी, काही बाबा असे बारीक लक्ष, त्यांच्या पाया पडलं, माया पडते की नाही, माया पडते की नाही, माया पड. याचा अर्थ आपण अज्ञानी आहे. आपल्या पाया पडाव ते मूर्खपणाचं लक्षण आहे की लोकांनी माया पाया पडाव. लोकांना वाटायला पाहिजे पाया पडाव, तर खरं आपलं आहे, तर आपण पात्र आहोत. म्हणून तुम्हाला पहिली संपत्ती कोणती सांगतो आहे? पारिवारिक संपत्ती आहे. मुलगा कमवता आला पाहिजे, मुलगी कमवता आली पाहिजे, बायको कमवता आली पाहिजे, नवरा कमवता आला पाहिजे, मायबाप कमवता आले पाहिजे. कमवताने समजते ना, जसं पैसे कमवता का नाही, तसे आपले लोक कमवता आले पाहिजे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. अगर किसी को बड़ा बनना हो तो पहले छोटा बनना पड़ता है. माहिती है तुम्हाला? किसी को बड़ा बनना हो तो पहले छोटा बनना पड़ता है. अगर हम छोटा बनते हैं तो एक दिन हम भी बड़ा बनेंगे. लोग स्वीकार करेंगे कि अरे नहीं, इनका बड़प्पन है और ये बड़े हैं हमसे बहुत अच्छे हैं, इनको ही सलाम करना चाहिए, इनको नमस्कार करना चाहिए, जय भीम करना चाहिए. समजते मी काय बोलतोय तुम्हाला? समजते ना? बापा लय हुशार तुम्ही, तुमच्यासारखं कोण हुशार नाही या जगात. आणि म्हणून पहिली संपत्ती कमवा. हे तुम्हाला आपुलकीनं सांगतोय, तुमचा म्हणून सांगतोय की पहिली संपत्ती कमवा. पैसे कमवण्याच्या नादात, धन दौलत श्रीमंतीची संपत्ती कमविण्याच्या नादात आपल्या माणसांपासून दूर जाऊ नका. आपले माणसं तोडू नका. वेळ प्रसंगी आपले माणसंच कामाला येतात, आणि माणसाला माणसांची गरज आहे म्हणून असं म्हणू नका की तुमच्याहून माझं काही राहत नाही. जेव्हा संकटात सापडाल तेव्हा विचार तर करा, कोणाची आठवण होते आपल्याला? परक्यांची होती की आपल्याची होती? तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, परेशान आहात, तुमची कोणीतरी सेवा करावी असं तुम्हाला वाटते, तर कोणाची आठवण होते तुम्हाला? आपल्या लोकांची होते की परक्या लोकांची होते? लांबच्या लोकांची होते? आपल्या लोकांची होते. मग आपल्या लोकांचं मन जिंकता आलं पाहिजे. समजते तुम्हाला? आणि आपल्या लोकांचं मन जिंकण्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, दया, परोपकार, समोरच्यांना समजून घेणे, समोरच्यांचं ही दुःख वेदना समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की पहिली संपत्ती तुमच्याकडे असावी, जेणेकरून तुम्हाला आनंद उपभोगता येईल, आणि ती म्हणजे पारिवारिक संपत्ती. समजलं? दुसरी सांगू? दुसरी संपत्ती आहे भोग संपत्ती. भोग म्हणजे बघ, ज्याला तुम्ही धन दौलत गाडी शेत
मग अजून काय काय म्हणता का नाही, स्थावर जंगम मालमत्ता, मालमत्ता त्याला भोग संपत्ती म्हटलं आहे. ती भोग संपत्ती सुद्धा खूप महत्वाची आहे. केवळ ह्या बाकीच्या गोष्टी असूनच महत्वाचं नाही आहे. गृहस्थ आहात ना, तर भोग संपत्ती पण असावी, दागदागिने असावे, शेती असावी, घर असावं, प्रॉपर्टी असावी, प्लॉट असावी, तुमच्याकडे वस्त्र असावे, सगळ्या गोष्टी असाव्यात. का तर जगायचं आहे ना तुम्हाला, लेकरं बाळ आहे त्यांच्यासाठी पण तर काही आपण जगायला पाहिजे. आणि म्हणून सांगितलेलं आहे भोग संपत्ती पण असावी. भगवंताचं वचन आहे, जरी गरीब म्हणून जन्माला आलो पण गरीब म्हणून मरता कामा नाही. गृहस्थ मेहनत करणारे असले पाहिजे, जिद्दी असले पाहिजे, चिकाटी असले पाहिजे. लोकांमध्ये जिद्द असायला पाहिजे. मैं ये कर सकता हूं, माझ्याच्यानं होणारच नाही, माझ्याच्यानं मी कसं करू, असं म्हटलं की तुम्ही फेलच आहे अगोदरच. जिवंतपणात मेले म्हणून समजा असे लोक की माझ्याच्यानं होत नाही, मला जमणार नाही, मी कसं करू, मग मी तर लय प्रयत्न करतो आणि आता काय करू मी, का जीव देऊ का. जे जीव देतात का नाही आणि जीव देण्याचा विचार करतात की नाही, त्यांच्या एवढं मूर्ख दुसरं कोणीच नाही. भगवंतानं जीव देण्याला पाप कर्म म्हटलेलं आहे. जीवनाला कंटाळून, कारण जीवन अनमोल आहे ना. हो, इथे कोणीतरी आयुष्याची अपेक्षा करते आणि जर कोणी म्हणत असेल हतबल झालं म्हणून मी मरतो, तर त्यांच्या एवढं मूर्ख कोण आहे. आपल्यामध्ये मेहनतीवरती आपला विश्वास असला पाहिजे, प्रयत्नांवरती आपला विश्वास असला पाहिजे, पराकाष्ठा केली पाहिजे प्रयत्नांची. या जगामध्ये काय अशक्य आहे तुम्हाला सांगतो, भगवान म्हणाले या जगात अशक्य काहीच नाही. एक राजकुमार असलेला राजबिंडा तरुण मुलगा 29 वर्षाचं आयुष्य असताना घरदार सोडतो, ज्याव कधी अनवाणी पायाने राहिला नाही, ज्याने कधी माय बाप बायको नौकर चाकर सोडले नाही, उच्च दर्जाचं जीवन जगत होता. मेहनतीच्या जोरावरती प्रचंड ध्यान मनन चिंतन करून तपून ज्ञान प्राप्त केलं, दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला आणि या जगामध्ये सम्यक संबुद्ध म्हणून अजरामर झाले. आज 2600 वर्षानंतरही तीच किंमत आहे जी 2600 वर्षापूर्वी होती. आणि इथूनही पुढे जेवढे लोक इथे जिवंत राहतील या जगतामध्ये, तोपर्यंत तीच किंमत राहील. प्रत्येकाला वाटेल की मी बुद्धं शरणं गच्छामी म्हणालो पाहिजे, धम्मं शरणं गच्छामी म्हणालो पाहिजे, संघं शरणं गच्छामी म्हणालो पाहिजे. मी बुद्धासमोर, धम्मासमोर आणि संघासमोर झुकलो पाहिजे, अशी भावना होते. आणि म्हणून ही किंमत तयार केली. बघा, किंमत तयार करता आली पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट, भोग संपत्ती आपल्याकडे असली पाहिजे. आपण कंगाल नसलो पाहिजे. समजलं तुम्हाला, कंगाल नसलो पाहिजे. असलो कंगाल तरी मेहनत केली पाहिजे. कंगाली आपण सारली पाहिजे बाजूला. श्रीमंत बनलो पाहिजे, धनवान बनलो पाहिजे, धनवान बनता आलं पाहिजे. आणि बनता येत नाही का? अहो बनता येते. का नाही बनता येत? प्रयत्नांवरती जर विश्वास असेल तर वाळूचे कण रगडिता त्यातून तेलही गळे. आज तुम्ही मालामाल आहात. मी आता मघाशी जे म्हणालो, अगोदर मालामालच होतात का तुम्ही? नाही. याच्याकडून पीठ मागून आणू दे, त्याच्याकडून चटणी मागून आणू दे, विस्तव मागून आणू दे, काय मागून आणू दे, मागण्यात जिंदगी गेली की नाही. आणि आता मागणारे लोक आता देणारे झाले की नाही. हजारो रुपये लाखो रुपये लोक दान देतात आज. माहिती आहे, कोणी विहार दान देते, कोणी भिक्खू निवास दान देते, कोणी जमीन दान देते, कोणी काय काय दान देते. आता आम्हाला पण लोक बघा, धम्मकार्यासाठी लोक दान देतात. गरीबात गरीबही लोक दान देतात, मध्यमवर्गीय पण देतात आणि श्रीमंतही लोक देतात. पण तेच लोक देऊ शकतात ज्यांच्यामध्ये बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धा आहे. आणि म्हणून मांगनेवाला समाज को बाबा साहेब ने देनेवाला बनाय. हे परिवर्तन आहे का नाही. आणि म्हणून जरी गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मेलो नाही पाहिजे, श्रीमंत बनून मेलो पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं पुरुषत्व आहे. पुरुषत्व समजतं ना तुम्हाला? मर्दानगी कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? हरणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे आपण जिद्दी असायला पाहिजे. पण जिद्द वाईट बनण्याची, वाईट बनवण्याची नसली पाहिजे. फक्त जिद्द स्वतःला चांगलं बनवण्यासाठीची असली पाहिजे. जिद्द लोकांमध्ये बदल करण्यासाठीची असली पाहिजे. जिद्द मनाला निर्मळ बनवण्यासाठीची असली पाहिजे. जिद्द लोकांचं प्रेमाने मन जिंकण्याची असली पाहिजे. तर जिद्दी आपण. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय मी की भोग संपत्ती पण आपल्याकडे असायला पाहिजे. किती संपत्त्या समजल्या तुम्हाला? 2. तिसरी संपत्ती आहे आरोग्य संपत्ती. कोणती संपत्ती आहे? आरोग्य संपत्ती. या बाबतीत आपल्या देशातले 99.99% लोक कंगाल आहेत. पैसे, धन, दौलत, गाडी सगळं आहे, पण डायबिटीज आहे, बीपी आहे, कंबर कामातून गेली, गुडघे कामातून गेले, डोळे कामातून गेले, कोणाचं फुफ्फुस कामातून तर काय कामातून. आता निसर्गतः जे जाईल कामातून ते ठीक आहे हो, पण हातानंच पंढरी करून घेणारे असतील काही लोक, त्यांचं काय? कारण आरोग्य कशामुळे ढासळते? प्रथम दर्शनी जर बघितलं आपण की आरोग्य कशामुळे ढासळते. जे लोक
रात्रीला जागी राहतात बिना कामाचे आणि दिवसाला झोपतात, पहिलं लक्षण आहे की ते लोक लवकरच आजारी पडतील की नाही? जे लोकांना सकाळचा सूर्योदय पाहता येत नाही, सायंकाळचा सूर्य मावळणं पाहता येत नाही, म्हणजे सूर्यास्त पाहता येत नाही, म्हणजे याचाच अर्थ की लवकर उठत नाहीत आणि लवकर झोपत नाहीत, हे दुसरं कारण आहे, लवकर आजारी पडतील. तिसरं कारण आहे कधी, काय, किती आणि कशा प्रकारे खायचं आणि पियायचं याचं गणित ज्यांना समजत नाही ते लोक लवकर आजारी पडतात. आणि समजते का लोकांना? फार सांगा बरं तुम्ही. जिभेला जे आवडेल बापा ते लय आवडते. मिठावरून भांडण होते घरात लोकांच्या, चटणीवरून भांडण, मसाल्यावरून भांडण, मी कमवून आणतो म्हणते तुला तेवढं जमू नये का? होते का नाही असं? बिलकुल होते. त्यांच्यावरून भांडण आहे. आणि म्हणून बघा, जिथे आपल्या जिभेचे चोचले आपण पुरवण्याचा विचार करतो, पुन्हा पुन्हा वारंवार गाडी तिथं बिघडायला सुरुवात होते. माहिती आहे तुम्हाला? पित्ताचा आजार, आतड्यांचा आजार, काय कोणते कितीतरी आजार आहेत, ते आजार होतात. म्हणून सकाळी उठलो पाहिजे, पहिली गोष्ट तर ध्यान केलं पाहिजे. थोडा वेळसाठी आपण असं ध्यानाला बसलो पाहिजे. आपला जो नैसर्गिक श्वास आहे त्या श्वासाकडे आपण पाहिलं पाहिजे. किती आपली तळमळ धडपड, इकडं धावपळ होते, इकडं हात पाय, तिकडं कान पाय, इकडं पाय तिकडं पाय, हे आहे ते आहे, इकडं जाय तिकडं जाय, रिकामी बडबड कर, पाखडत राहायचं तर वेगळंच आपलं, इकडचं पकडायचं तिकडचं पकडायचं इकडं, याने असं करायला नव्हतं पाहिजे, त्यांनी तसं करायला नव्हतं पाहिजे, लग्न तर केले आणि बायको बरोबर भेटली नाही, नवरा बरोबर भेटला नाही, लग्न बरोबर झालं नाही, हळद बरोबर झाली नाही, जेवण बरोबर झालं नाही, सारी दुनियाच्या चुका काढण्यात जिंदगी चालली आणि आपल्याकडे लक्षच नाही. आपलं काऊन तब्येत बिघडेल की नाही आहे का लक्ष या बाबतीमध्ये लोकांचं नाही आहे. आणि म्हणून बघा सांगितलं की आरोग्य परमा लाभा. सर्वात मोठा लाभ जर कोणता असेल तर कोणता लाभ आहे? आरोग्य आपलं चांगलं असायला पाहिजे ना. आणि आरोग्य आपल्या हातानंच बिघडवतात लोक भरपूर. काही आजार जे येतात ती गोष्ट वेगळी आहे, परंतु बरेच आजार असे आहेत की आपल्या हातानंच आपण आणून घेतो. पैसे कमवायचे आणि नंतर डॉक्टरचे खिसे भरायचे. हाच तर कार्यक्रम चाललाय घरात, प्रत्येक घरात आहे का नाही? सकाळी उठायचं नाही, ध्यान करायचं नाही, व्यायाम करायचा नाही, रिकाम्या गोष्टी खात पित राहायचं, काही पण नको त्या नादाला लागायचं. पुरुषांनी दारू पित राहतात, काय लहान लेकरं पण दारू पियाला लागले. कोणी तंबाखू खाते, कोणी मावा खाते, तर कोणी काय खातात बापा वेगवेगळं. स्त्रिया पण कमी नाहीत याच्या बाबतीत. काही लोक सांगतात काही भागामध्ये स्त्रिया पण तंबाखू खातात म्हणे, काय मावा खातात, तंबाखू खातात, पुड्या खातात, मिसरी वडतात. काय ते मुंबईला त्या दिवशी गेलो मी, ते काही म्हणे भंतेजी तुम्ही एक सांगत राहा म्हणे अजून. म्हटलं काय आता ते म्हणे मसरी का मिसरी. म्हटलं बाबा नवीनच ऐकलं हे, तर ते असते म्हणे काय मसरी का मिसरी. तर लय लोक काय खातात आणि पितात आणि आपली तब्येत बिघडते. आणि म्हणून तिसरी संपत्ती कोणती सांगितली? आरोग्य संपत्ती. ही संपत्ती कमवता येते हो, पण आरोग्य संपत्ती कमवता आली पाहिजे. समजलं तुम्हाला? तिसरी संपत्ती शॉर्ट मध्ये सांगतो कारण वेळ कमी आहे आमच्याकडे. चौथी संपत्ती सांगेल तुम्हाला. ह्या 3 संपत्त्या जरी असतील तरी सुद्धा माणसं सुखाने जगतील याचा काही तेवढा नियम नाही. भगवंताने सांगितलं याच्या उपरोक्त. ह्या तर झाल्या भौतिक संपत्त्या नाही का? पारिवारिक संपत्ती असायलाच पाहिजे, अत्यावश्यकच आहे. भोग संपत्ती अत्यावश्यकच आहे, आरोग्य संपत्ती पण अत्यावश्यकच आहे. आणि चौथी संपत्ती भगवंताने सांगितलं की या 3 संपत्ती आता ज्या सांगितल्या त्या कमी जास्त असतील तरी हरकत नाही, समजा एखाद वेळेस. पण चौथी आणि 5वी संपत्ती जर कधी माणसाकडे नसेल ना, तर माणूस स्वतःच आपल्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि ती चौथी संपत्ती सांगितली भगवंताने, शील संपत्ती. कोणती? सील मीन्स सदाचार. या वाणीवर संयम असणे, मनावर संयम असणे आणि शरीरावर संयम असणे. कधी कुठे कसं वागायचंय बोलायचंय याचं ज्ञान असायला पाहिजे. कुठं जायचंय कुठं नाही जायचंय याचं ज्ञान असायला पाहिजे. जसं तुम्ही आता इथे बरोबर आला, ही योग्य आहे, परफेक्ट आहे, बेस्ट तुम्ही निवडला, पर्याय ऑप्शन निवडलं की इथे आलात तुम्ही. भलत्याच ठिकाणी नाही गेलो पाहिजे. नाही तर रस्त्याने चालताना कधी दिसते बघा, अर्जंट कुणाला तरी कुठंतरी जायचं आणि कुणाचं तरी भांडण झालंय आणि ते थांबवते. काय झालं? मारामारी झाली. कोण मारलं कोणाला? रक्त निघालं का? बरं अच्छा काय झालं होतं? चामार चौकशा करत बसते तिथे बघा माझं. अशा नको त्या गोष्टीत लय वेळ लोकांना, भरपूर वेळ. टीव्ही समोर बसले तर बिलकुल भूक लागत नाही, झोप येत नाही, काही नाही. लोक सांगतात ना बिलकुल काहीच नाही, मग्न होऊन पाहते टीव्ही.
म्हातारी आई आमची कमी नाही त्याच्या, आणि म्हातारे बाबा आहे कमी नाही. नवजवानांचं तो सोडूनच द्या, त्यांची तर जवानीच आहे बापा. पण हे बी पाहत्यास सासू कशी वागते त्या टीव्हीतली, मग तिची सून कशी वागते, आणि घर चाललंय कोणीकडे भलतीकडेच. हो, घरात इंटरेस्ट नाही की बा आपलं खरंच काय चुकते आणि याच्यातून काही घ्यावं का आपण, ते नाही. तर ते टीव्हीतलं टीव्हीतलं पाहू हां असंच पाहिजे म्हणते. एका घरी आता लोकांच्या घरी जातो ना आम्ही कधी कधी, तर असे टक लावून टी व्ही पाहतात लोक. मी म्हणतो जीवन वाया गेलं अशा लोकांचं. ठीक आहे ना, टी व्ही पाहूच नाही असं म्हणणार नाही मी तुम्हाला, तुमचं गृहस्थ जीवन आहे, पण त्याच्यामध्ये तल्लीन होऊन आपल्या घरातली रिअल कंडिशन गेली कुठं, आणि त्या रीलमधली कंडिशन पाहू भलतीकडेच गेलो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो सील संपत्ती महत्वाची आहे. सील म्हणजे काय, तर भगवंताने पंचशील सांगितलं. आठवड्यातून एक दिवस अष्टशील उपोषक पालन करायला सांगितलं. जसं की पंचशीलामध्ये सांगितलं हिंसा करू नका, सर्व प्राणी मात्रांच्या प्रती मैत्री करा. दुसरं सांगितलं की चोरी करू नका तर दान पुण्य करा. तिसरं सांगितलं की व्याभिचार करू नका तर ब्रह्मचर्य पालन करा. 8 दिवसातून एक दिवस पती पत्नी असो का सगळे लोक असो. चौथी गोष्ट सांगितली की खोटं बोलू नका तर खरं बोला. 5वं सांगितलं दारू गांजा बिडी तंबाखूपासून अलिप्त राहा. तर काय करा, तर शुद्धीवर राहण्यासाठी ध्यान करा. शुद्धीवर असंच थोडी राहता येईल. शुद्धीवर राहण्यासाठी काय करायला सांगितलं, ध्यान करायला सांगितलं ना. ध्यान हा जरिया आहे, ध्यान हे माध्यम आहे शुद्धीवर राहण्यासाठी. म्हणून तुम्ही रोज ध्यान केलं पाहिजे, सकाळ संध्याकाळ ध्यान केलं पाहिजे. शिबिराला जाता येईल तर शिबिराला गेलं पाहिजे. ध्यान कोणाची मनोपुल्ली नाही हे पण मी वारंवार सांगतो आहे. ध्यान कोणाची मनोपुल्ली नाही, ती बुद्धाची शिकवण आहे. म्हणून आपल्या कोणाच्या काही लोकांच्या डोक्यामध्ये जे भ्रम आलाय की कोणाचं तरी सेंटर आणि कोणाचं काही नसते, ते जे करत असतील ते कल्याण मित्र आहे. त्यात काय वाईट आहे. तुम्हाला काय अंधश्रद्धा बुवाबाजी शिकवत असतील तर नका जाऊ. पण तुम्हाला जर सांगत असेल की श्वासावरती लक्ष केंद्रित करा, डाव्या हातावरती उजवा हात ठेवा, रिलॅक्स बसा आणि आपल्या श्वासाला पहा, नंतर मंगल मैत्री करा. दान द्यावं असं वाटलं द्या, नसा नका देऊ. समजा असं कोणत्या सेंटरला सांगितलं असेल ते काय RSSचं सेंटर आहे काय, नाव ठेव का त्याला, नाव ठेवण्यात अर्थ नाही. म्हणून चौथी संपत्ती कोणती सांगितली, सील संपत्ती. सील पालन करता आलं पाहिजे. घरातले वडीलधारे लोक किंवा ज्याला मॅच्युअर लोक म्हणतात ते जर सील पालन करत असतील तर बाकीचे लोक तुम्हाला फॉलो करतील, अनुसरण करतील. जैसा बाप वैसा बेट. बाप दारुडा असेल, बाप तंबाखू मास्टर असेल तर मग लेकर कसा होईल. त्याला तुम्ही इंग्रजी शाळेत टाका की कोणत्या शाळेत टाका, ते 10वी 12वी पर्यंत तुमचं ऐकेल आणि नंतर मग तुम्हालाच लावते ते कामाला. मग मारूही शकत नाही, बोलूही शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. अहो घराघरात हेच तर सुरू आहे. तुमची पोरगी असेल, तुम्ही करता आळणी लाड करावा, पण त्याची मर्यादा असावी. आणि तुमच्या लाडामुळेच बिघडू लागलं की नाही हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे. पोरगा असो की पोरगी असो, आणि तुमच्या वागण्याचा वर्तनाचा निश्चितपणे लेकरावर परिणाम होते. तुम्ही धार्मिकता टिकून तर पहा, धार्मिक राहून तर पहा, बरोबर लेकरावर तसं परिणाम होईल. पण तुम्हीच बिघडलेले असाल समजा. तुम्ही म्हणजे बापा तुम्ही नाही, बरं तुम्ही नाही बाबा, तुम्ही तर लय चांगले, सगळ्यांची गोष्ट करतो. पण वडीलधारी लोक जर बिघडलेले असतील तर मला सांगा घरातले लहान लेकरं बिघडतील की नाही, 100% बिघडतील. अपवाद वगळता अपवाद पण आहे याच्यामध्ये, कारण कधी कधी मायबापले चांगले लेकरू गेलं वाया, त्याच्यात मायबापाचा दोष आहे असं नाही म्हणू शकत, कारण या जगात अपवाद आहे. आपण म्हणतो की नाही पळसाला 3च पानं आहे, म्हणतो का नाही, पळसाला किती पानं आहे म्हणतो आपण, 3. पण हकीकतमध्ये जर जवळ जाऊन पाहिले तर आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे, हकीकतमध्ये जवळ जाऊन पाहिले तर काही पळसाला 2ही राहतात आणि 1ही राहतात आणि 4ही असते आणि 5ही असते. फक्त सरासरी मोजल्या जाते. जसा पाऊस सरासरीचा मोजल्या जातो तसा पळसाच्या पानाला किती पान राहतात, पळसाला किती पानं, 3च पानं. म्हणून जसे मायबाप तसे लेकरं. म्हणून घरातले वडीलधारी लोक जसे तसे लेकरं बनतात, म्हणजे बनतात. ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून स्वतः चांगले बना. ज्यांना वाटते की आमचे लेकरं घर चांगलं बनलं पाहिजे त्यांनी दुसऱ्याकडून अपेक्षा करण्या अगोदर खुद बदलो. जब खुद बदलोगे तो सारा परिवार सारी दुनिया बदल जाएगी अपने आप. ये वसूल है इस जहां का, इस संसार का वसूल है. ये भगवान बुद्ध ने बताया है. आपण बदललो तर घर बदलेल. पण आपण सुरुवात आपल्याकडून करतो काय, अपेक्षा आहे आमच्या घरात सुख नांदो, आमच्या घरात शांती नांदून. कुठून येईल बापा शांती नांदायला, कुठून येईल सुख नांदायला, कुठून शांती नांदायला येईल बाहेरून. कोणाला हात जोडले बाहेर जाऊन कोणा दगडासमोर म्हणजे काय येईल का सुख शांती. ऑटोमॅटिकली या जगात काही होत नाही. भगवंताने कर्म सिद्धांत शिकवला. परस्परावलंबी असतात माणसं, एकमेकांच्या वर्तनाचा बोलण्याचा प्रभाव पडत असतो घरातल्या लोकांवर आणि समाजातल्याही लोकांवर. आणि म्हणून चौथी संपत्ती कमवा.
कोणती? शील संपत्ती कमवता आली पाहिजे, अत्यंत महत्वाची आहे. आणि शील संपत्ती याही जन्मामध्ये सुख शांती देते आणि मरणोपरांत सुद्धा भगवंताने सुगतीकडे जाण्यासाठी शील संपत्तीला महत्व दिलेलं आहे. माहित तुम्हाला? अस्मिन लोके धम्मचारी सुखं सेती. कुठे? धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारी व्यक्ती. सुखं सेती, सुखाने झोपते, सुखाने वावरते, सुखाने जगते. अस्मिन लोके म्हणजे आत्ताही या लोकी, वर्तमान जीवनामध्ये सुद्धा अस्मिन लोके परमिच म्हणजे नंतरचा सुद्धा काळ जो काही असेल तो तिथे सुखाने झोपते, सुखाने जगते. आणि म्हणून भगवंतानं शील संपत्ती सांगितली, अत्यंत महत्वाची. आणि पाचवी आणि शेवटची संपत्ती सांगतो तुम्हाला, ती म्हणजे आहे दृष्टी संपत्ती. दृष्टी संपत्ती. आता दृष्टी म्हणजे काय? तर हे जे दिसते याच्यातून, तर ही दृष्टी वेगळी. हे व्यवहारिक जग दिसते यानं. कोण काळा आहे का, कोण गोरा आहे का, कोण दागिने घातले का, कोणी कंगाल आहे का, कोणी गरीब आहे का, कोणी 4 व्हीलर आहे का, 2 व्हीलर आहे का, कोण अजून काय काय, हे यानं दिसते. परंतु आपल्याकडे दृष्टी कोणती असावी? सम्यक दृष्टी असावी आपल्याकडे. कोणती दृष्टी असावी? सम्यक दृष्टी. आणि सम्यक दृष्टी मीन्स काय? सम्यक दृष्टी म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, माहिती आहे? कुशल काय, अकुशल काय, पाप काय आणि पुण्य काय, दान काय आणि कंजूसपणा काय, लोभ काय आणि अलोभ काय, माहिती तुम्हाला? राग काय आणि अराग काय, हे समजलं. ज्यांना समजते त्यांना सम्यक दृष्टी आहे. समजते तुम्हाला? हे समजलं पाहिजे. समजते का लोकांना? विस्तव जळते बा हात लावल्यावर, याचं लय नॉलेज आहे की विस्तवाला हात लावला हात जळते बरं, तरी धरते हातात. कंट्रोल नाही ना. करतात की नाही लोक असं? काय काय बोलल्यावर बिघडते हे माहित नाही का कोणाला? आपण बोलल्यावर बिघडते बा हे कोणाला माहित नसेल? माहित असते की नाही, तरी बोलतेच. राहवलंच नाही म्हणते, मला काय करा. चालू द्या मग तुमचं गणित, हो द्या बिघडा बिघडी. आणि पुन्हा म्हणते मग असं काऊन झालं असेल म्हणते, आणि इकडं पाया पडू का, तिकडं पाया पडू का, इकडं जाऊ का, नारळ देऊ का, अगरबत्ती देऊ का, तुपाचं जाळू का, कोणाचं जाळू का. बापा तुम्ही बाहेरचं काय काय भिलकुल करत असाल त्याचा काही संबंध नाही. इथं लय लोक आहेत आजूबाजूला सगळीकडे लय काय काय करणारे, भलतं सलतं. आहे का घरात सुख? समजा त्यानं सगळं काही मिळत असेल तर आहे का? तुम्ही नसाल बापा, तुम्ही लय चांगले. त्यानं काय मिळेल मला सांगा ना तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की पाचवी संपत्ती दृष्टी संपत्ती आहे. दृष्टी संपत्ती अत्यंत महत्वाची आहे. पाप पुण्यावरती आपला विश्वास असायला पाहिजे. पाप पुण्यावरती विश्वास असणे म्हणजे भगवंताने सांगितलेल्या प्रतित्य समुत्पादावर, कार्यकारण भावावर, कर्म सिद्धांतावरती विश्वास असायला पाहिजे. जे काही आपल्याला प्राप्त होते, सुख आणि दुःख, ते कर्मामुळेच प्राप्त होते, ह्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आणि त्या विश्वास असायला पाहिजे म्हणजे काय? सम्यक दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. त्यासाठी दृष्टी महत्वाची आहे. कोणाला काय बोलायचंय, कोणाला किती बोलायचंय, कोणाला कसं बोलायचंय, बोलायचंय की नाही बोलायचंय, याचं ज्ञान असणं म्हणजे सम्यक दृष्टी आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला, व्यवहारामध्ये सम्यक दृष्टीला सांगतोय मी तुम्हाला. समजलं तुम्हाला? काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, कुठं जायचंय, कुठं नाही जायचंय, कोणाशी कसं वागायचंय, वागण्याचा काय परिणाम होईल, बोलण्याचा काय परिणाम होईल, हे ज्यांना समजेल त्याच्याकडे दृष्टी संपत्ती आहे. आणि आहे का लोकांकडे ही संपत्ती? सांगा बरं. ते आहे लोकांकडे संपत्ती? कंगाल आहेत लोक या बाबतीमध्ये. शील संपत्तीच्या बाबतीमध्ये, आरोग्य संपत्तीच्या बाबतीमध्ये आणि दृष्टी संपत्तीच्या बाबतीमध्ये लोक कंगाल आहेत. आणि म्हणून थोडक्यात तुम्हाला मी एकदम फास्टली, जलद गतीने तुम्हाला 5 संपत्ती सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आपण सुज्ञ आहात आणि त्यामुळे आपण ह्या 5 संपत्तीवान बनाल. हे 5 संपत्ती असायला पाहिजे. पहिल्या 3 संपत्त्या भौतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहे, पण शेवटच्या 2 संपत्त्या ज्या आहेत त्या जर नसतील आणि पहिल्या 3 असतील तर काही खरं नाही. पहिल्या 3 तर असायलाच पाहिजे, पण पहिल्या 3च्या व्यतिरिक्त त्या व्यवस्थित राहण्यासाठी, टिकवण्यासाठी, त्याच्यात वृद्धी होण्यासाठी शेवटच्या 2 शील आणि दृष्टी ह्या 2 संपत्त्या असायला पाहिजे. निश्चितपणे बच्छाव बाबाने, बच्छाव आईने आम्हाला यासाठीच बोलवलं. खरं तर घरगुती कार्यक्रम घेऊ शकले असते, भोजनदान द्यायचं ते घरगुती करू शकले असते. भंतेजी आले, भोजनदान दिले, चिवरदान दिले, काय दान दिले, दान पुण्य केलं गेले भंतेजी. परंतु बघा
हाही दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सम्यक दृष्टीमध्ये मोडतो. आई बाबासाठी एकदा बचाव, आई बाबासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. मी आपल्या समाजातील लोकांना सांगतो आहे, तुम्हाला हे जमलं पाहिजे. व्यक्तिगत श्रद्धा तर तुम्ही व्यक्त कराच करा बुद्ध धम्म संघाच्या प्रती, बाबासाहेबांच्या प्रती, पण ही सार्वजनिक श्रद्धा आपण व्यक्त करा. बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी तुम्ही सहाय्यक बनले पाहिजे. बचाव परिवार निमित्त ठरला, पण तुम्हा सर्वांना, एवढ्या लोकांना सुवर्ण संधी त्यांनी प्राप्त करून दिली. आणि त्यामुळे आई बाबा, बचाव आई बाबा, त्यांचे सर्व सुपुत्र असतील, त्यांच्या सुना असतील, लेकरं बाळ असतील, त्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी प्रेमाने, आपुलकीने सर्वांनी एकमेकांना जिंकावे आणि सर्वांशी आपुलकीने वागावे. या 5 संपत्तीवान तुम्ही बनावेत. अशा प्रकारची वेळेच्या अभावी मी एक मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं